जत तालुक्याला दुर्दैवाने मिळालेला एक आमदार गोपीचंद पडळकर. एखाद्या कावीळ झालेल्या माणसाला कसं सगळं पिवळंच दिसतं, त्याच पद्धतीनं पडळकरांना जयंतरावजी पाटील साहेबांच्या नावाची कावीळ झालेली आहे. खरं तर या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे तोही विनोदाचा भाग आहे, कारण अभ्यास आणि तुमचा लांब पर्यंतचा संबंधच नाहीये. पण ती निवडणूक लढत असताना आपण किती खालच्या पातळीला गेलात, किती मतदान केंद्रावरती काय काय प्रकार केलेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. तर लोक आता कंटाळलेली आहेत आणि तुम्हाला सांगतो, तुमची ती कॅसेट बंद करा टीका करण्याची, पण आरेला कामालाही करता येतंय, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार. सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या जत तालुक्याला दुर्दैवाने मिळालेला एक आमदार गोपीचंद पडळकर. खरं तर या निमित्तानं आज मला तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की वारंवार तुम्ही तुमच्या कुठेही मुलाखतीला जावा, कुठेही भाषणात बोला किंवा कोणत्याही ठिकाणी गेलात तर या महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावर बोलल्याशिवाय तुमचं भाषण, तुमची मुलाखत पूर्ण होत नाही. आणि त्याचं कारण काय आहे की महाराष्ट्रामध्ये एक सभ्य सुसंस्कृत असणारं व्यक्तिमत्व, ज्या नावाला अख्ख्या महाराष्ट्रामधील जनता पुरोगामी विचारांची लोक मानतात, त्या आदरणीय साहेबांच्यावरती बोललं की तुमचा टीआरपी वाढेल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातल्या सभ्य सुसंस्कृत नेत्यावर वारंवार बोलणं आपण टाळा. आपण नेहमी काय करता, एखाद्या कावीळ झालेल्या माणसाला कसं सगळं पिवळंच दिसतं, त्याच पद्धतीनं पडळकरांना जयंतरावजी पाटील साहेबांच्या नावाची कावीळ झालेली आहे. याचं कारण पण हे आहे की पाटील साहेबांच्या वरती, आदरणीय साहेबांच्या वरती बोललं की वरिष्ठ खुश होतील, पक्षश्रेष्ठी खुश होतील, त्यांचे तळवे चाटायला मिळतील आणि मग आपल्या पदरात काहीतरी पडेल. या हेतूनं वारंवार या ज्या गोष्टी आपण करत आहात त्या बंद करा. गेल्या वेळच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं की सांगली जिल्ह्याला या नेत्यांनी काय दिलं, या नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काही केलेलं नाही, अशा वायफळ थापा मारत असताना लोक तुमच्याकडे विनोदानं बघायला लागलेले आहेत. कारण या जत तालुक्यातीलच, बाहेरचा प्रश्न फारसा लांबचा राहू द्या, पण ज्या जत तालुक्यामध्ये तुम्ही निवडून आलेला आहात त्या जत तालुक्याला वंचित 65 गावांना 6 टीएमसीचं पाणी देण्याचं, त्याची योजना पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केलंय. खरं तर या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे तोही विनोदाचा भाग आहे, कारण अभ्यास आणि तुमचा लांब पर्यंतचा संबंधच नाहीये. आणि राहिला प्रश्न, जर तुम्ही जर बारकाईनं त्याच्यावरती बघितलं तर जत तालुक्यातील या पाण्याच्या प्रश्नांसाठी जेव्हा जत तालुक्यातील तुकाराम महाराज यांनी भाजपचं सरकार असताना मोर्चा काढला आणि त्यावेळेला तुमचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं की जतला अशी योजना करण्यात येणार नाही, पाणी उपलब्ध नाही, हे सांगितलेलं असताना देखील त्याच्यावरती सखोल अभ्यास करून जे स्वप्न स्वर्गीय राजाराम बापूंनी पाहिलं होतं, राजाराम बापूंनी जतच्या उमदीपासून ते कासेगावपर्यंत पदयात्रा काढली. या जत मधल्या लोकांचा भाग पाण्याखाली सुजलाम सुफलाम व्हावा. तुम्ही नुसता भाषणातनं लोकांच्या हातातला कोयता काढू म्हणून सांगितलं, पण राजाराम बापूंनी इथं शिक्षणाची गंगा दारादारात पोचवून इथं शाळेचे शिक्षणाची दारं उघडी केली. इथल्या लोकांना शिक्षण निर्माण करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. इथं पाणी मिळावं म्हणून त्यांनी आयुष्यभर अट्टहास केला आणि त्यांचंच स्वप्न आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब पुढे घेऊन जात आहेत. पण वारंवार आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीच मिळत नाहीत, आपण विकासाची भाषा बोलत नाही. अधिवेशनामध्ये जतच्या किती विकासावर तुम्ही बोललात. जतमध्ये आज पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे, म्हैसाच्या योजनेला गती मिळत नाहीये, लोड शेडिंगमुळे इथल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे, इथल्या शेतकरी वर्गाला, गोरगरीब मजूर वर्गाला त्रास होतोय, संध्याकाळच्या वेळेला भारनियमन केलं जातंय, इथल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत, त्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत, पण या विषयावरती तुम्ही एक चकार शब्द बोलत नाही. अतिवृष्टीमुळे सगळ्यात मोठं नुकसान झालं, त्या विषयावरती तुम्ही एक चकार शब्द काढत नाहीत. या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय त्या विषयाकडे तुम्ही अजिबात लक्ष घालत नाहीत आणि या उलट वायफळ थापा मारण्यात तुम्ही धन्यता मिळवता. आणि सगळ्यात दुसरी खेदाची गोष्ट, महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजानं तुम्हाला डोक्यावर घेतलं, तुम्हाला पैसा पाणी रसद पुरवून या महाराष्ट्राचा नेता बनवलं, पण तुम्ही नेता झाल्यानंतर या धनगर समाजाच्या प्रश्नावरती किती बोलताय. या उलट मी जबाबदारीनं सांगतोय की धनगर समाजाच्या लोकांनाच बदनाम करण्याचं काम तुम्ही करताय. मला वाटतंय गुजराती लोकांची सुपारी तुम्ही घेतली का काय. मुंबईमध्ये राहुल हजारे सारखा एक बिल्डर मोठ्या प्रमाणावरती काम सुरू करतो आणि त्याचं सुरू केलेलं ते काम
तुम्हाला भगवत नाही, एखादा महाराष्ट्रातला नवीन तरुण मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे उभा करतोय, अशा वेळेला ते उद्योगधंदे बंद पाडण्याचं काम, त्याची बदनामी करण्याचं काम तुम्ही मला वाटतंय गुजराती लोकांची सुपारी घेऊन सुरू केलेलं आहे. आणि कसल्या बाता करता हो, समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, राजकारणामध्ये समाजातली लोक आली पाहिजे या वल्गना करता आणि शेजारच्याच असणाऱ्या आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये आमची भगिनी रणरागिनी विद्याताई मोठे जेव्हा निवडणुकीला सामोरं जातात, लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे, तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहावं त्याच्या बाबतीत दुमत नाही. पण ती निवडणूक लढत असताना आपण किती खालच्या पातळीला गेलात, किती मतदान केंद्रावरती काय काय प्रकार केलेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. आणि तुम्ही समाजातल्याच लोकांचे तिथं पाय ओढताना दिसतंय. त्याच्यामुळे तुम्ही समाजाच्या प्रश्नावरती बोलत नाहीत, आपण नुसता थापा मारता. मध्यंतरी गेल्या वेळेला सांगितलं की अहिल्या महोत्सवाच्या निमित्तानं मोठा ढोलवादनाचा कार्यक्रम घेणार आहे, एवढे ढोलवादन आणणार आहे, पुण्याच्या ग्राउंडवर मोठं रेकॉर्ड ब्रेक ढोलवादन करणार आहे म्हणून लोकांच्यात गेलात, फसवणूक केलीत लोकांची. आणि प्रत्यक्षात काम कुठं आहे? अजिबात तुम्ही समाजाच्या भावनांशी खेळतात, समाजाला फसवत आहात. पडळकर, अजून वेळ गेलेली नाही, आपण समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. आपण जत तालुक्यानं तुम्हाला निवडून दिले त्याच्यावरती बोला, आदरणीय साहेबांच्या वरती, पक्षाच्या पुरोगामी विचारांच्या नेत्यांच्या वरती टीका करून आपल्याला काहीही मिळणार नाही. या उलट मी तुम्हाला सांगेन, तुम्ही सांगताना परवा एका मुलाखतीत ऐकलं की तुमचा देव वर्षावरती आहे, तर त्या वर्षावरच्याच देवाला सांगा इथले जत तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तर अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला आहे. ज्या थापा तुमच्या त्या देवानं दिल्या, 2-3 बैठकीत आरक्षण देतो म्हणून सांगितलं, याच्यावरती पुढे कुठलीही चकार अंमलबजावणी नाही. आणि तुमच्या अखेरच्या लढ्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळी बंद पाडायला तुम्ही कारणीभूत आहात. याच्याकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण वारंवार या प्रकार करत राहिलात तर लोक आता कंटाळलेली आहेत. आणि तुम्हाला सांगतो, तुमची ती कॅसेट बंद करा टीका करण्याची. कदाचित तुमचे वरिष्ठ देखील त्याला कंटाळलेले असतील, कारण वारंवार एकच कॅसेट तुम्ही चालू ठेवताय. आदरणीय नेते जयंतरावजी पाटील साहेबांनी या जिल्ह्यासाठी काय केलंय, या राज्यासाठी काय केलंय, आम्हाला वेगळ्या भाषेत सांगावं लागायची गरज नाही, कारण सगळा महाराष्ट्र जाणतोय. बोलणं कमी आणि काम जादा असे आमचे नेते आहेत. आणि तुम्हाला, आणि मी त्या माध्यमातून काही मंडळींना सांगतोय की आपल्यातली काही लोक काही जणांना फोन करून धमक्या देणं, सोशल मीडियावरती व्यक्त असताना तुमची मंडळी काही पद्धतीनं व्यक्त होतात. बरं, त्याच्यानंतर जर कोणी टीका टिप्पणी केली तरी त्यांना फोन करून धमक्या देणं, असला प्रकार करू नका. कारण आम्ही सभ्यतेच्या भाषेत बोलतो, कारण आम्हाला आमच्या नेत्यांची शिकवण आहे, संस्कार आहेत. त्याच्यामुळं आम्ही बाकीच्या गोष्टीकडे जात नाही. पण आरेला कार्य आम्हालाही करता येतंय, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर धमकी दिलीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते खपवून घेणार नाही. आज पूर्ण पक्ष आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी योजना साहेबांनी आणली, 6 टीएमसीच्या पाण्यासाठी साहेबांनी अतोनात प्रयत्न केले. आमचा नेता जाहिरातबाजीतला नाही, आमचा नेता खऱ्या अर्थानं जतकरांसाठी लढणारा नेता आहे. आम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता न आल्यामुळं आपली जळपकड होत आहे आणि त्याच्यामुळं काही वक्तव्य तुम्ही करत आहात. वेळीच सावध राहा. 6 टीएमसीची योजना साहेबांनी पूर्ण केली. झालंय का, एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आंब्याचं झाड बापानं लावलं, पण झाडाला फळं मात्र थोडी उशिरा आली. आणि मग ती लावलेले बापानं लावलेल्या झाडाची फळं मीच झाड लावलं, असं सांगण्याचा प्रकार जर कोणी करत असेल तर तो करू नये. कारण ज्या 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये ही 6 टीएमसीची योजना जतसाठी राबवलेली आहे. आणि इथून पुढेही या जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारलेले आमचे नेते आहेत. नाहीतर जिल्ह्याला सध्या जे पालकमंत्री जे मिळालेले आहेत ते बालकच आहेत. त्यांच्यासारख्या गोष्टी न करता येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जनतेची कामं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत राहील. धन्यवाद.